सदर अनुषंगाने 14 एप्रिल 2025ला आमच्या ANC युनिटने नेरूळ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये हायड्रो गांजाबाबत कारवाई केली होती. त्या अनुषंगाने 15 एप्रिल 2025ला 201/2025 अन्वये गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्ह्यामध्ये एकूण आत्तापर्यंत 32 आरोपी आहेत. त्यातले 18 आरोपींना आपण अटक केलेली आहे. नवीन चिंचकर आणि प्रभात पांडे हे जे 2 आरोपी होते, हे NCBने यापूर्वी जी केस दाखल केली होती कोकेनची, त्यामध्ये देखील हे वॉन्टेड आरोपी होते. त्या अनुषंगाने NCB आणि आमचा पॅरलल तपास चालू होता. सदरबाबत हे दोघंही त्यातील नवीन चिंचकर हा मलेशियाला असल्याबाबत सेंट्रल एजन्सीजला माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने त्याला मलेशियामधून ताब्यात घेऊन नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने त्याचं इन्व्हेस्टिगेशन केलेलं आहे आणि त्यानंतर त्याला तळोजा जेलमध्ये जमा केलं होतं. त्या ठिकाणी आपण आता कोर्टाला त्याबाबत अहवाल देऊन आज रोजी आपण त्याला कोर्टासमोर प्रोड्यूस करत आहोत. त्यानंतर त्याची पोलीस कस्टडी घेण्यात येईल आणि पुढील इंट्रोगेशन करण्यात येईल. सुरुवातीला ज्यावेळेस आपली कारवाई झाली होती त्यावेळेस आपल्याला कमी प्रमाणामध्ये ड्रग्ज मिळालं होतं पहिल्या दिवशी. पण त्यानंतरनं गुन्ह्याचा तपास केल्यानंतरनं आता जवळजवळ 2.5 ते 3 किलो हायड्रो गांजा आपण या गुन्ह्यामध्ये जप्त केलेला आहे व इतर जो भारतीय गांजा म्हणतो तो देखील थोड्याफार प्रमाणात आहे. परंतु गुन्ह्याचा तपास अजून देखील चालू आहे. अजून 14 आरोपी वॉन्टेड आहेत. त्यांचा देखील शोध घेणं चालू आहे. सदरचे आरोपी अटक झाल्यानंतरनं अजून यामध्ये तपासामध्ये प्रगती होईल. आता तपासाचा भाग असल्यामुळे याच्यावरती मी कमेंट नाही करू शकत. आत्तापर्यंत आपल्याला जी माहिती मिळालेली आहे किंवा आत्तापर्यंत जे इन्व्हेस्टिगेशन झालेलं आहे त्याप्रमाणे त्यानुसार कोट्यवधी रुपयांचं ड्रगची खरेदी विक्री विशेषतः हायड्रो गांजाची हे सर्व रॅकेट करत होतं. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील.